हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 58. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानिव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा जेव्हा संहरते आवरून घेते च सुद्धा अयम हा कूर्मः कासव अंगानी अवयव इव प्रमाणे सर्वशः सर्व बाजूंनी पूर्णपणे इंद्रियाणी इंद्रिय अर्थेभ्य इंद्रिय विषयांपासून तस्य त्याची प्रज्ञा भावना चेतना प्रतिष्ठिता दृढपणे स्थिर झालेली. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेणारा मनुष्य पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. तात्पर्य: कोणताही योगी भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीव आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकतो. इंद्रिय संयम करू शकणे हीच त्यांच्या सामर्थ्याची वा प्रगतीची परीक्षा असते. अधिकतर लोक इंद्रियांचे दास असतात आणि म्हणून ते इंद्रियाच्या प्रभावाखाली कार्य करीत असतात. योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. इंद्रियांची तुलना विषारी सर्पांशी केली जाते. त्यांना अनिर्बंध आणि स्वैर आचरण करावयाचे असते. योगी किंवा भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत समर्थ असले पाहिजे. तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळीक कधीच देत नाही. शास्त्रांमध्ये अनेक आदेश नियम आहेत आणि त्यांपैकी काही विधेयात्मक म्हणजे सकारात्मक आहेत तर काही निषेधात्मक नकारात्मक आहेत. जोपर्यंत मनुष्य स्वतः इंद्रिय तृप्तीवर बंधन घालीत नाही आणि या सकारात्मक तथा नकारात्मक आदेशांचे पालन करीत नाही तोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊ शकत नाही. या ठिकाणी उल्लेखिलेले कासवाचे उदाहरण सर्वोत्तम आहे. कासव कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते आणि विशिष्ट कार्याच्या वेळी पुन्हा इंद्रियांना प्रकट करूही शकते. त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित व्यक्तीची इंद्रिये भगवंतांच्या सेवेसाठीच उपयोगात आणली जातात, अन्यथा ती आवरली जातात. या ठिकाणी अर्जुनाने आपल्या संतुष्टीकरिता इंद्रियांचा उपयोग न करता त्यांचा उपयोग भगवत सेवेमध्ये कसा करावा हे त्याला शिकवण्यात आले आहे. इंद्रिये आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिये सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हेही या ठिकाणी दर्शविण्यात आले आहे. हरे कृष्ण.